नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, इकडे तारिणीला खूप मोठी लीड हाती लागली आहे. ज्यावेळी तारिणी अमृतसरला गेलेली आहे त्यावेळी मित्रांनो, ज्यावेळी मिशन तिरंगा हे ऑपरेशन तिला मिळालेले आहे त्यावेळी आता एक खूप मोठ्या रॅकेटचा तिला शोध लागलेला आहे आणि त्या रॅकेटमध्ये वसुंधरा बेलसरे अजूनही जिवंत असल्याचे तारिणीला कळलेलं आहे. ज्यावेळी मित्रांनो आता तारिणीला कळलेलं आहे की तिची आई जिवंत आहे त्यावेळी ऑपरेशन तिरंगा हे ती अर्धवट सोडून ती मुंबईला परत आलेली आहे. तर मित्रांनो, इकडे आता अमृतसरला मुद्दामूनच तारिणीला पाठवण्यात आलेला आहे. ज्यावेळी तारिणी अमृतसरला गेलेली आहे त्यावेळी तिला कळलेलं आहे की तिची आई जिवंत आहे आणि 15 वर्षांपासून तिला डांबून ठेवण्यात आलेला आहे. तर मास्टर माइंड तारिणीच्या आईला किडनॅप करून एवढी वर्ष डांबून ठेवलेला आहे. त्या मास्टर माइंडला आता तारिणीवर डाऊट आलेला आहे. आता त्या मास्टर माइंडला कळलेलं आहे की तारिणी तिच्या आईचं सत्य शोधण्यासाठी काहीही करू शकते आणि ती लवकरच तिच्या आईपर्यंत पोहोचणार आहे. हे ज्यावेळी त्या मास्टर माइंडला कळलेलं आहे त्यावेळी त्याने एक करत तारिणीला अमृतसरला पाठवून देऊन इकडे तिचा आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हे सगळं आता तारिणीच्या लक्षात आलेलं आहे. ज्यावेळी तारिणीला कळलं आहे की आपली आई जिवंत आहे त्यावेळी ती मिशन ऑपरेशन अर्धवट सोडून वाचवण्यासाठी ती आता ऑपरेशन तिरंगा सोडून इकडे येते. तर मित्रांनो, आता नक्की तो मास्टर माइंड कोण आहे? कोणी तारिणीच्या आईला इतकी वर्ष डांबलं होतं आणि त्यानंतर तिला मृत घोषित केलं होतं? तारिणी आतापर्यंत गुन्हेगाराला शोधत होती. ती तारिणी आता आईपर्यंत आणि त्या गुन्हेगारापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. तर मित्रांनो, आता तारिणीला हे कसं कळलं की तिची आई जिवंत आहे आणि त्याचबरोबर आता तिला लवकरच कळणार आहे की आपली आई कुठे आहे? हे सगळं अचानकपणे घडलं कसं? मालिकेत असा ट्विस्ट अचानक कसा काय आला? हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे मित्रांनो, आता जे मॅडमला काहीच कळायला मार्ग नाहीये. आता मुद्दामूनच केदार करण्याचा प्रयत्न करत असतात की तारिणी नेमकी गेली कुठे. तर आता ती आता फोन लावण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तारिणीचा फोन काही लागत नाही. तेवढ्यात केदार म्हणत असतो की मॅडम तारत गेली आहे त्यामुळे तिथे रेंजचा प्रॉब्लेम असेल, फोन कनेक्ट नाही होणार. तर इकडे केदारवर विश्वास बसत नाही कारण केदारने सांगितलेलं असतं की तारिणी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. पण आता जे मॅडम एवढ्या वर्षापासून ह्या प्रोफेशन मध्ये आहे त्यामुळे आता तारिणीला ते चांगलेच ओळखून आहेत. कारण तारिणी आपली जबाबदारी झटकून अशा एखाद्या मैत्रिणीकडे नाही जाऊ शकत. यामुळे ती आता शोध लावण्याचा प्रयत्न करत असते की तारिणी नेमकी गेली कुठे. तर इकडे आता जे मॅडम राहून सारखं केदारलाच विचारत असते की केदार, तारिणी गेली कुठे? मित्रांनो, आता केदारची कंडिशन अशी झालेली आहे की तो कुणालाही सांगू शकत नाही की तारिणी गेली कुठे. तर आता की जे मॅडम, मला खरंच माहिती नाही. मी जे सांगितलंय तेच सत्य आहे. मी खरंच सांगतोय, तारिणी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. आता कॉल लागत नसतो कारण तारिणी तिचा जो जुना नंबर आहे तो स्विच केलेला आहे आणि खूपच इमर्जन्सी असेल तर हॉटेलचा नंबर त्याला दिलेला आहे आणि केदारला सुद्धा त्यावरती कॉल करण्यासाठी एक टायमिंग दिलेला आहे. तर आता केदार त्या नंबरवरती कॉल करतो त्यावेळी तारिणीला कळतं की सुखरूपपणे त्या हॉटेलला पोहोचली आहे. त्यामुळे आता केदारच्या जीवात जीव येतो. इकडे मित्रांनो, आता जे मॅडम तिथून निघून गेले आहेत त्यावेळी आता टीम तारिणी केदारला विचारत असते की तारिणी बॉस कुठे गेल्या. तर आता सगळेजण विचारण्याचा प्रयत्न करत असतात की केदार सर, काय झालंय? बॉस कुठे गेले? तुम्ही का सांगत नाही? तुम्ही आमच्यापासून का लपवत आहात? तर आता केदार म्हणत असतो की प्लीज तुम्ही मला प्रश्न विचारू नका. मी ह्यापेक्षा अजून काहीही नाही सांगू शकत. मी जे तुम्हाला सांगितलं आहे तेच सत्य आहे. तर आता फातिमा म्हणत असते की ठीक आहे सर, तुम्ही जर का आम्हाला एकदा सांगितलं असतं तर आम्ही पुन्हा तुम्हाला कधीही विचारलं नसतं. बस, हा विषय इथे संपला. आता टीम जोपर्यंत केदार सर सांगत नाही तोपर्यंत आपण हा विषय काढायचा नाही आणि त्यांना फोर्सही नाही करायचा. तर मित्रांनो, आता टीम समंजसपणे वागत आहे त्यामुळे आता केदारला ऊर भरून आल्यासारखं वाटत आहे. तर इकडे आता तारिणी बॉसला फोन लावते आणि ती सांगत असते की सर, आता मी ज्या एरियामध्ये राहते ना तिथेच अतिरेकी राहत असणार कारण शत्रू राष्ट्रातील लोकांचं खाणं पिणं इथे मॅच होण्यासारखं आहे. त्यांना राहण्यासाठी इथे खूप सोयी आहे त्यामुळे अतिरेकी इथेच राहत असणार. तर इकडे मित्रांनो, आता तारिणी मार्केट फिरत असते त्यावेळी मित्रांनो आता तारिणीची नजर एका अशा बाईवर पडते की ती बाई भाजीपाला घेण्यासाठी आलेली असते पण मात्र ती विक्रेत्याकडे दुसऱ्या मित्रांनो आता दोन्ही स्त्रिया भाज्या घेत असतात. त्यावेळी आता दोन्ही स्त्रियांमध्ये शाब्दिक वाद होत असतो. त्यावेळी आता एक बाई होते, तो सहसा मात्र भारतात केला जात नाही. तो शब्दप्रयोग पाकिस्तानात करतात. त्यावेळी आता ते शब्दप्रयोग तारिणीच्या कानावर पडतात. त्यावेळी आता तारिणीला संशय येतो. त्यावेळी आता तारिणी त्या बाईचा पाठलाग करते. तर मित्रांनो, इकडे तारिणी आता सरांना फोन करून सांगत असते की सर, माझ्या दिसण्यात एक बाई आली आहे. मला वाटत आहे की ती आपल्या देशातली नाही. मी त्या बाईचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ती बाई अचानक गायब झाली.
तर आता ऑफिसर सांगत असतात की तारिणी तू काळजी करू नकोस, तू नक्कीच गुन्हेगारापर्यंत पोहोचशील, तुला आमच्याकडून जी काही मदत लागेल ती आम्ही सगळी मदत करू, तुला कसली अडचण असल्यास आणि तुला काही लागल्यास तू आम्हाला लगेचच कळव. तर आता तारिणी म्हणत असते की हो सर, मी उद्या गुरुद्वाराकडे जाणार आहे, ज्यावेळी मी गुरुद्वाराकडे जाईन त्यावेळी मला कळेल, मला काही गोष्टींची लिंक लागेल. तर आता मित्रांनो तारिणी आता सकाळी उठते आणि गुरुद्वारात जाते आणि ती आपल्या देवाला प्रार्थना करत असते. तिच्यासाठी सगळे देवधर्म ती आता प्रार्थना करत असते की मला बळ दे, मला सगळ्या संकटांना परतून लावण्यासाठी बळ दे, मला ह्या देशाचं रक्षण करायचं आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, फक्त तू मला हरू देऊ नकोस, मला ताकद दे, शक्ती दे, असं म्हणत ती अमृतसरमध्ये सगळीकडे फिरत आहे. तर मित्रांनो इकडे आता घरी नुसता गोंधळ चालू आहे. इकडे पद्मिनी निश्चल तर रान मोकळं झालेलं आहे, कारण त्यांना तारिणीचा खूप त्रास होत होता आणि आता ती तारिणीच या घराबाहेर पडली आहे. मित्रांनो अजूनही कुणालाही कारण कळलेलं नाही की तारिणी घराबाहेर नेमकी का पडली. केदारने तारी असं सांगितलेलं आहे, पण हे कारण कोणालाही पटलेलं नाही. तर मित्रांनो आता त्यावेळी त्या संधीचा फायदा घेऊन आता पद्मिनीनेच आता तारिणीच्या आईला लपून ठेवलेलं आहे. गेली 15 वर्षांपासून तिला लपून कारण जे जेपीसी मेडिकल फॅक्टरीचा स्कॅम झाला होता त्यामध्ये पद्मिनी सुद्धा इन्व्हॉल्व होती. पद्मिनीने जेपीसी मेडिकल फॅक्टरीचा स्कॅम घडून दयानंद खांडेकरांना अडकवलं, त्यामुळे त्यांचा संसार मोडला. जेपीसी मेडिकल फॅक्टरीचे बनवलेले बळीदारची आई घेत होती, त्यामुळे तिलाही तिचा जीव गमवावा लागला. नंतर ह्या पद्मिनीने ह्या गोष्टीचा फायदा घेऊन दयानंद खांडेकरांशी लग्न केलं आणि या सगळ्या संपूर्ण प्रॉपर्टीचा मालकीन होण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं काही तारिणीच्या आईला म्हणजेच वसुंधरा बेलसरेला माहित होतं, म्हणून तिने तारिणीच्या आईने सुसाईड केलं असं दाखवण्यात आलं. पण तारिणीच्या आईने सुसाईड केलं नाही. खरं तर पद्मीने तिला गेली 15 वर्षांपासून डांबून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो ज्यावेळी आता तारिणीने घर सोडलेलं आहे त्यावेळी पद्मिनी तारिणीच्या आईला भेटण्यासाठी जाते. पद्मिनी तारिणीच्या आईला एका गोडाऊनला डांबून ठेवलेला आहे. अवस्था खूपच बिकट झालेली आहे. गेल्या 18 वर्षांपासून ती एका खोलीत बंदिस्त आहे. तर आता पद्मिनी तारिणीच्या आईला जाऊन भेटते आणि ती म्हणत असते की वसुंधरा बेलसरे किती दिवस अशी तडफणार आहे, एकदाचा जीव देऊन टाक. तर आता तारिणीची आई म्हणत असते की जोपर्यंत मी माझ्या लेकीला भेटत नाही, जोपर्यंत मी तिला सांगत नाही की मी निर्दोष आहे आणि हा सगळा तुम्ही केलेला प्लॅन आहे, मला अडकवलं आहे, माझी बदनामी केली होती, हे सगळं मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी मरणार नाही. तर आता पद्मिनी म्हणत असते की तुला असंच मरावं लागेल, कारण तुझ्या लेकीला कळणारच नाही की तू कुठे आहेस. अगं सगळेजण तुला विसरून गेले आहेत. सगळ्यांनी असं गृहीत धरलेलं आहे की तू जिवंत नाहीयेस, पण तू तर जिवंत आहेस आणि तेही माझ्या तावडीत आहेस. तुझी मुलगी नाही येणार इथे, असं म्हणून आता पद्मिनी तिथून निघून जाते. तर मित्रांनंतर टेक्नो त्या गोडाऊन पासून जात असतो. त्यावेळी आता त्या गोडाऊन मध्ये कोणीतरी असल्याचा आता टेक्नोला भास होत. टेक्नो हे सगळं काही केदारला सांगतो. त्यावेळी आता केदार टेक्नो कमांडर ठरवतात की त्या गोडाऊनला छापा टाकायचा आणि त्यामध्ये कोण आहे का नाही पाहायचं. तर मित्रांनो त्यावेळी आता ज्यावेळी केदार कमांडर टेक्नो तिथे आता एक पोलीस इन्स्पेक्टर, तिचे कपडे खूप जुने आहेत आणि तिचा चेहराही फार खराब झालेला आहे, अशा व्यक्तीला ते पाहतात. त्यावेळी आता केदार तारिणीच्या आईचा फोटो आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी त्याला कळतं की ही तर तारिणीची आई आहे. तर आता टेक्नो ही म्हणत असतो की केदार सर, ही तर बॉसची आई आहे. केदारकडे टेक्नोच्या मोबाईलमध्ये तारिणीच्या आईचा तो फोटो आणि त्या बाईकडे ते नीट निरखून पाहतात. त्यावेळी त्यांची खात्री पटते की ही तर तारिणीची आई आहे. त्यावेळी मित्रांनो आता केदार टेक्नो तारिणीच्या आईची तिथून सुटका करतात आणि तिला हॉस्पिटलाइज करतात आणि केदार मेसेज करून कळवतो की तारिणीला, बॉस तुझी आई जिवंत आहे. त्यावेळी मित्रांनो हे ऐकून आता तारिणीच्या पायाखालची जमीन तिला खूप आनंद होतो आणि त्याचबरोबर तिच्या मनात असंख्य प्रश्न असतात. माझी आई जिवंत आहे, मग इतके दिवस कुठे होती, ती आता कशी आहे, मग तिने आत्महत्या केली होती त्याचं काय. तर करून ती आता तिचं मिशन अर्धवट सोडून इकडे मुंबईला परत येते. तर मित्रांनो आता त्यानंतर पुढे काय होईल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. सगळं काही आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.